राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन्स. सामाजिक व राजकीय आंदोलकांवरील खटले मागे. जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शासकीय विश्रामगृहात कार्यक्रम संपन्न. पल्स पोलिओ मोहिमेत जिल्ह्यात 18 जानेवारीला लसीकरण. नांदेडला आयुक्तालय हवेत. जिल्हा पत्रकार संघाकडून अधिसूचना समर्थनाचा पहिला दावा. मोर्गे समर्थकांचे भोसीकरांच्या घरावर हल्ला. नौकेवरील चौघेही संशयित अतिरेकीत. आता बातमीपत्र विस्ताराने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सामाजिक राजकीय आंदोलकांवरील 1 नोव्हेंबर 2014 पर्यंतचे खटले मागे घेणे, वृक्ष प्राधिकरणाचे अधिकार तात्पुरत्या स्वरूपात आयुक्त व मुख्याधिकाऱ्यांकडे सोपवणे, वडार समाजाला पारंपरिक व्यवसायासाठी 200 ब्रास दगडापर्यंत स्वामित्व धनातून सूट देण्याचे निर्णय घेण्यात आले. राजकीय आणि सामाजिक आंदोलनामध्ये 1 मे 2005 पूर्वी दाखल झालेल्या व प्रलंबित असलेले खटले 7 जुलै 2010 च्या शासन निर्णयान्वये मागे घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. हे खटले मागे घेण्याची तारीख 1 मे 2005 ऐवजी 1 नोव्हेंबर 2014 पर्यंत वाढविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. वृक्ष प्राधिकरणाची स्थापना होईपर्यंतच्या कालावधीसाठी प्राधिकरणाची कार्ये व कर्तव्ये पार पाडण्याचे अधिकार संबंधित महानगरपालिका आयुक्त आणि नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांना तात्पुरत्या स्वरूपात देण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. वडार समाजाला 200 ब्रास दगडापर्यंत स्वामित्व धनातून सूट. महाराष्ट्राची समाज रचना बहुआयामी स्वरूपाची असून पारंपरिक विभिन्न व्यवसाय करणाऱ्या अनेक जाती उपजाती हे समाज रचनेचे वैशिष्ट्य आहे. वडार समाज हा त्यापैकीच एक घटक असून पिढ्यानपिढ्या दगडफोडीच्या व्यवसायातून आपली उपजीविका करत आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत वडार समाजातील कुटुंबांना त्यांच्या पारंपरिक व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या वार्षिक 200 ब्रास पर्यंतच्या दगडावर स्वामित्वधन आकारणीमध्ये सूट देण्याबाबत निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन अर्थात दर्पण दिनाच्या निमित्ताने मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृहातील मिनी सह्याद्री सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई गुंडले, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी, परिषदेचे विभागीय सचिव केशव घोणसे पाटील आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष गोवर्धन बियाणी आणि सरचिटणीस गोपाळ देशपांडे यांनी केले आहे. मराठवाड्यातील दुसरे महसूल आयुक्तालय नांदेड येथे कार्यान्वित करण्याच्या शासनाने जाहीर केलेल्या अधिसूचनेचे जोरदार समर्थन करण्यासाठी सर्वात पहिले निवेदन देण्याची नोंद नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नावाने झाली आहे. जिल्ह्यातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी धीरज कुमार यांची आज सोमवारी दुपारी प्रत्यक्ष भेट घेऊन आपले निवेदन त्यांच्या मार्फत औरंगाबादच्या विभागीय आयुक्ताकडे पाठविले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन मध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. मराठवाड्यातील दुसरे महसूल आयुक्तालय नांदेडला कार्यान्वित करण्यासंबंधी राज्याच्या महसूल व वन विभागाने नुकतीच 2 जानेवारी 2015 रोजी अधिसूचना जारी केली असून त्यासंबंधी 2 फेब्रुवारी 2015 पूर्वी दावे व हरकती दाखल करण्याची मुदत दिली आहे. अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे येत्या दिनांक 23 फेब्रुवारी पासून संकल्पित आयुक्तालय सुरू केले जाणार असून या संदर्भात शासकीय स्तरावर हालचालीही सुरू झाल्या आहेत. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी व रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच. शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल. थालीची वेळ सकाळी 11 ते 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत. किटी पार्टी, गेट टुगेदर पार्टी, लग्न, वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला.
शिवंकर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सोबतीला. एक वेळेस नक्की भेट द्या. संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर, कुटुंब फॅशनच्या बाजूस, वजिराबाद, नांदेड. संपर्क 992102 2221, 9850 22 22 21. 9970 94 33 87. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पोलिओ निर्मूलनासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार 18 जानेवारी 2015 रोजी जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी आणि महानगरपालिका क्षेत्रात 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची लस पाजण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेचे काटेकोर नियोजन करा असे निर्देश लसीकरण मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत आज जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिले. बैठकीस डॉक्टर हंसराज वैद्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विजय कंदेवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे, महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मीरा कुलकर्णी, डॉक्टर दुर्गादास रोडे यांच्यासह जिल्हा परिषद शिक्षण तसेच आरोग्य यंत्रातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी आणि महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे 4,06,985 पात्र बालके असून त्यांच्या लसीकरणाचे 100% उद्दिष्ट गाठण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पल्स पोलिओ मोहीम संपन्न झाल्यावर 1 दिवसाचा खंड देऊन लगेच गृहभेटीद्वारे वंचित लाभार्थ्यांना लसीकरणाची मोहीम ग्रामीण भागात 3 दिवस व शहरी भागात 5 दिवस राबविण्यात येणार आहे. IPPI मोहीम ग्रामीण भागात 20, 21 व 22 जानेवारी 2015 व शहरी भागात 20 ते 24 जानेवारी 2015 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. गेल्या 3 मोहिमांमध्ये नांदेड जिल्ह्यात 100% लसीकरणाचे काम झाले असून या मोहिमेसाठी ही पूर्ण तयारी करण्यात आली आहे. रविनगर येथे होत असलेल्या रस्त्याच्या कामाची विचारणा केल्याच्या कारणावरून प्रसिद्ध कंत्राटदार गणपतराव मोरगे यांच्या मुलाने व समर्थकांनी जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते अविनाश भोसीकर यांच्या घरात घुसून अक्षरशः हैदोस घालवत घरातील सामानाची तोडफोड केली. या तोडफोडीत संसारोपयोगी वस्तूचे सुमारे 3 लाख रुपयाचे नुकसान केले. मारहाण करणाऱ्या लोकांनी एवढ्यावरच न थांबता भोसीकर यांच्या लोहा येथील असलेल्या दूध डेअरीवर हल्लाबोल चढवत तेथेही तोडफोड करण्यात आली. दूध डेअरीवर असलेल्या यंत्रसामुग्रीचे प्रचंड नुकसान करण्यात आले. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात सुमित मोरगे, सचिन मोरगे व त्यांच्या सहकार्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जम्मू काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीभंगाच्या कुरापती सुरूच ठेवणाऱ्या पाकिस्तानने सागरी मार्गे दहशतवादी भारतात घुसविण्याच्या केलेल्या प्रयत्नावर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी नेमके बोट ठेवले. 31 डिसेंबरच्या उत्तर रात्री शक्तिशाली स्फोटके घेऊन भारतीय सागरी हद्दीत शिरलेली आणि स्फोटात नष्ट करण्यात आलेली नौका संशयित दहशतवाद्यांशी संबंधित होती आणि त्यावरील दोघे पाकिस्तानी आरमारी अधिकारी आणि लष्करांच्या संपर्कात होते असे पर्रिकर यांनी सोमवारी स्पष्ट केले. या नौकेवर स्वार असलेले अंमली पदार्थाचे तस्कर होते हा दावा त्यांनी यावेळी खोडून काढला. पाकिस्तानने मात्र या नौकेशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा केला होता. काँग्रेसनेही तटरक्षक दलाच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आजची निधन वार्ता. धावरी तालुका लोहा येथील माजी सरपंच शशिकलाबाई रावसाहेब काळे वय वर्ष 90 यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आज असणारे काही वाढदिवस: उबाळे प्रथमेश, अनिल भाटिया, कृष्णा लोहा, वैभवराज माळी, शंकर कदम, हर्षद कोडगे या सर्वांना वाढदिवसाच्या नमस्कार लाईव्ह परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकारांना नमस्कार लाईव्ह परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. सामाजिक व राजकीय आंदोलकांवरील खटले मागे.
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शासकीय विश्रामगृहात कार्यक्रम संपन्न. पल्स पोलिओ मोहिमेत जिल्ह्यात 18 जानेवारीला लसीकरण. नांदेडला आयुक्तालय हवेत, जिल्हा पत्रकार संघाकडून अधिसूचना समर्थनाचा पहिला दावा. मोर्गे समर्थकांचे भोसीकरांच्या घरावर हल्ला. नौकेवरील चौघेही संशयित अतिरेकीत. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी. मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.